महाराष्ट्र राज्य मराठी चित्रपट पुरस्कार सोहळा हा काल वरळी येथे संपन्न झाला। या सोहळ्यात व्ही शांताराम जीवनगौरव पुरस्कार दिग्गज अभिनेते आणि लोकप्रिय मराठी दिग्दर्शक महेश मांजरेकर यांना प्रदान करण्यात आला। त्याचबरोबर स्वर्गीय राज कपूर जीवनगौरव पुरस्कार हा बॉलिवूडचे प्रसिद्ध अभिनेते अनुपम खेर यांना प्रदान करण्यात आला आहे। महेश मांजरेकर जीवनगौरव पुरस्कार स्वीकारत असताना त्यांच्या पत्नी अर्थात मेधा मांजरेकर या काहीशा भावुक झाल्याचं पाहायला मिळत होतं। हा जो राज्य पुरस्कार आहे ही बाहुली खूप प्रिय आहे मला आणि खूप आहेत माझे बाहुल्या यांचा मला सार्थ अभिमान आहे। पण आज या बाहुलीचं महत्त्व फार मोठं आहे। एका गोष्टीचा आनंद आहे, सध्या मराठी चित्रपटसृष्टी ही खूप योग्य हातात आहे आणि त्याचा प्रवासही उंचावत चाललाय, त्याचा आनंद आहे। थोर फिल्ममेकर आणि त्यांच्या नावाने हा पुरस्कार मला मिळणं म्हणजे जसं मुक्ता म्हणाली एक वेगळी जबाबदारी आहे। म्हणजे आधी मला वाटायचं की आता रिटायर व्हायचं त्यावेळेला जीवनगौरव देतात, पण नाही, जसं अनुपमजी म्हणाले की 30 वर्ष, मी 30 वर्ष म्हणणार नाही पण 10 वर्ष तरी मला अजून यायचं इथे आणि चांगले चांगले सिनेमे घेऊन। मेधा इथे आलेली आहे आणि आज मी जिथे आहे त्याच्यात खूप सपोर्ट तिचा आहे। खूप लोकांचे आभार मानायचे पण सगळ्यांना नाही ते मानता येणार, पण पुन्हा एकदा धन्यवाद। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।